नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने फ्राईड राईस कसा बनवायचा आणि तोही पटकन असा. मी इथे भाज्या चिरून घेतलेल्या माझ्या आवडीच्या. गाजर आहे, मशरूम आहे, त्याच्यानंतर कांदा पत्त्याची भाजी आहे, त्याच्यानंतर शिमला मिरची आहे, ब्रोकोली आहे, पनीर आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. तर ह्या मी माझ्या आवडीच्या भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकतात कोणत्याही. आता आपण एक सॉस तयार करून घेऊया. इथे मी आपले जे नॉर्मल सॉस आहेत तेच सगळे घेतलेले आहेत. त्याच्यात मी पहिल्यांदा हा रेड चिली सॉस घेतलेला आहे. असा सॉस तयार करून घेतला की इझी पडतं आपल्याला राईसमध्ये ॲड करायला. त्याच्यानंतर हा ग्रीन चिली सॉस आहे. मी इकडे माझ्या आवडीचे सॉस घेतले. तुम्ही अजूनही जर कुठचा सॉस पाहिजे असेल तर घेऊ शकता. त्याच्यानंतर हा व्हिनेगर आहे. त्यानंतर मी इथे सोया सॉस ॲड करून घेतलेला आहे. हे सगळे सॉस ॲड करून घेतले ना, की नंतरला जेव्हा आपण तयार करताना पटकन सॉस टाकला ना एकत्र, तर त्याची चव पण चांगली येते आणि ते खूप टेस्टी लागतं आणि कलरही चांगला व्यवस्थित येतो त्याच्यात. त्यानंतर मी इथे तिखट होण्यासाठी थोडासा राईस स्पायसी होण्यासाठी ही ब्लॅक पेपर पावडर आहे, काळी मिरीची पावडर घेतलेली आहे. त्याच्याने छान तिखटपणा येतो आणि आपण हिरवी मिरची घालणार आहोत, तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती तिखट आवडतं त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही इथे ती काळी मिरी पावडर घालू शकता. असा हा सॉस मस्तपैकी तयार करून घेतला आहे. आता आपण कढईत तेल तापवून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित कडकडीत तापवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आलं लसूणची जे मी बारीक करून घेतले आहे ते टाकले, हिरवी मिरची टाकलेली आहे. व्यवस्थित ते छान थोडंसं खरपूस करायचं आहे. कच्चटपणा त्याचा पूर्णपणे निघून गेला पाहिजे, तरच राईसला छान चव लागते. आणि जरा खरपूस असं झाली ही फोडणी की त्याला अजून थोडा छान असा लसणीचा चव येते, टेक्स्चर येतं आणि चव पण चांगली लागते त्या राईसला. तर ही अशी मी व्यवस्थित मोठा गॅस थोडा चांगला मिडियमवर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर कांदा घालून घेतलेला आहे आणि शिमला मिरची घातलेली आहे, ब्रोकोली घातलेली आहे. त्यानंतर तुम्ही ज्या आपण भाज्या घालणार त्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. गाजर इथे चिरून घातलेला आहे आणि ह्या सगळ्या भाज्या तुम्ही व्यवस्थित बारीक कापा, ज्याच्याने ती चांगल्या व्यवस्थित शिजतील. खूप शिजवायच्या नाही आहेत, पण कच्चट पण राहता कामा नये, नाहीतर त्या राईसला तशी चव येणार नाही. ती हाफ कुक झाल्या पाहिजे व्यवस्थितपणे, त्या शिजल्या गेल्या पाहिजे. आणि गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला. बारीक गॅसवर भाज्या शिजवायच्या नाहीत, कारण की जर त्या भाज्या पूर्ण शिजल्या गेल्या तर त्याला तो टेक्स्चर जो चायनीजचा असतो तो येणार नाही. आणि चायनीजमध्ये नेहमी तुम्ही बघितलं तर त्याचा टेक्स्चर थोडंसं असा अ, कच्चट लागतो आणि थोडा शिजलेला असतो. पूर्णपणे शिजलेला पण नसतो आणि पूर्णपणे कच्चट पण नसतो. थोडी क्रंची लागतात त्या भाज्या. तर त्याच्यामुळे त्याचं ॲक्च्युअली मेन ज्याचा हेच आहे चायनीजचं, की भाज्या थोड्याशा क्रंची लागल्या पाहिजे. जर त्या क्रंची नाही लागल्या ना, तर ते असं वाटेल की आपण भातामध्ये अ, भाज्या शिजलेल्या मिक्स केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे त्या भाज्या व्यवस्थित हाय फ्लेमवर शिजवून घ्यायच्या. मी मीठ ॲड करून घेतलं, ज्याच्याने पटकन शिजण्यासाठी भाज्या मदत होईल आणि त्या खूप पण नाही शिजल्या जाणार, पण पटकन शिजण्यासाठी मदत होईल. भाज्या व्यवस्थित चांगल्या हलवून घ्यायच्या आहे. त्या कुठेच कच्चट राहता कामा नये, कारण की त्यात गाजर आणि शिमला मिरची आहे, ब्रोकोली आहे. या भाज्या जरा शिजायला थोडा वेळ जातो. आता हा जो सॉस आपण तयार करून घेतलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे भाजीला. तो राईसवर ॲड केला ना, तर तो भाज्यांना व्यवस्थित लागत नाही. तर त्याच्यामुळे आपण भाज्यांवर ॲड करायचा आहे तो राईस आणि व्यवस्थित परत स्टर फ्राय असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. हाय फ्लेमवरच करायचं आहे हे. त्याच्याने त्याची चव खूप मस्त येते. राहिलेला पूर्ण सॉस मी आता घालून घेते. आधी मी थोडाच घातला की ज्याच्याने जास्त होता कामा नये. आणि आता मी तो थोडा घालून पूर्णपणे त्या भाज्यांना लावून घेते, की ज्याच्याने ते व्यवस्थित एकजीव होतील आणि छान टेस्ट लागेल त्या सॉसची भाज्यांना. इथे मी हा राईस शिजवून घेतलेला आहे. तुम्ही रात्रीच्या राईसनीही बनवू शकतात आणि तुम्ही शिजवूनही
इन्स्टंट करू शकतात राईस, पण थोडा रात्रीचा असेल तर तो चांगला लागतो. थोडंसंच मी मीठ ॲड केलेलं आहे परत. मीठ अंदाजाने ॲड करा, कारण की आपण व्हिनेगर पण घातलेलं आहे, तर त्याच्यामुळे मीठ जास्त होता कामा नये. मीठ जास्त झालं तर त्याची चव चांगली लागणार नाही. तर त्याच्यामुळे थोडं अंदाजाप्रमाणेच अ, मीठ ॲड करा. जास्त पण घालू नका मीठ. मी पनीर पण घातलेलं आहे ह्याच्यात. हे बघा व्यवस्थित आणि अ, मीठ घातल्यानंतर व्यवस्थित चांगलं स्टर फ्राय परत हलवून घ्यायचा आहे तो राईस आणि मग त्याच्यानंतर जो आपला स्प्रिंग ओनियन आहे, कांदापत्ता, तो पूर्ण पसरून घ्यायचा आहे वरतून, की ज्याच्याने तो छान त्याला कलर येतो एक हिरवा आणि तो पूर्ण भाज्यांचे वेगवेगळे कलर, ज्याच्याने तो छान नॅचरल चव राहते त्या कांद्याची. जर तुम्ही भाज्यांबरोबर शिजवलात तर त्याला तशी चव येणार नाही आणि तो जास्त शिजला जाईल. तर तुम्ही बघू शकतात हा राईस किती छान बनलेला आहे. चविष्ट पण खूप झालेला आहे आणि घरच्या घरीही तुम्ही इतका सुंदर फ्राईड राईस बनवू शकतात आणि काही फार वेळ पण नाही लागत. फक्त त्याला भाज्यांच्या प्रिपेरेशनला थोडासा टाईम लागतो. पण जर त्या एकदा प्रिपेअर असेल ना, तर राईस बनवायला फार अगदी 5 ते 10 मिनटंच लागतात. मला वाटतं सगळ्यात सोपं जेवण आहे इतर राईसच्या प्रकारांमध्ये. तर तुम्ही बघू शकतात किती सुंदर टेक्स्चर आहे. कलरही छान आले आणि चव तर अप्रतिम लागते त्याची. तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याचा कलर आला आहे की नाही बाहेरच्या फ्राईड राईससारखा कलर आणि ते पण हायजीन. प्रॉपर आपण आपल्या घरी केल्यामुळे तो हायजीन फ्राईड राईस बनलेला आहे. तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब